तर जांभरूक ठाकूरवाडी टीमचा डिसिजन जो होता क्षेत्ररक्षण करण्याचा तो मात्र चांगला आता झालाय पहिल्या बॉलमध्ये हा. कारण विचार केला तर एक बिगत फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज प्रकाशला पाहतोय. हो अंपर उले दूर राहा का. या रेल्वेचा इंजन मोकार फाशी आता नाही जर धडक लागली ना मग बेकार काम व्हायचा. येस थोडंसं रनऑफ मध्ये चुकीचं की फलंदाजाला कुठली अडचण निर्माण झाली होती परंतु नेक्स्ट बॉल इथे चांगला फटका शतरक्षक आहे तिथे. अगदी विचार केला तर या बॉलवरती कदाचित धाव होऊ शकली असती परंतु जर धावचीत फलंदाज बाद झाला असता तर मात्र बीड संघ कुठेतरी अडचणीत सापडला असता. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली कारण त्यांनाही ठाऊक आहे एक दोन बॉल जरी डॉट आपण खेळलो तरी दुसऱ्या तिसऱ्या बॉलमध्ये चौकार षटकार मारण्याची ताकद आपल्याकडे आहे. ओ इथे उलेगान केलं काय आणि हा षटकार आला काय. बस बॉल दिला आता खांडीत गवसाय जाऊच नका कोणी. चला नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा. टाटा बाय बाय. भेटला का नाही कोणाचं मोकार डेंजर डोळा द्या का घुबडाचं डोळं काय सांगायचं आहे. तुला उडे राहायचे तर बॉल दिसत आहेत तर काय सांगायचं आता बोलून फायदा नाही. याला कुंक तर पक्के दूर बॉल घालवा का गौ सुनाने तो अनिल बाबा त्याचा नाही भरोसा. आवडे काढो क्या त्यानं बॉल तेवढे खांडेत ग वसलाय म्हणजे काय तो घडी काय कमी नसतं ना डेंजर. ओहो यावेळेस हाफ टॅकरचा बॉल 4 बॉल 6 धावा 1 गडी गमावला इथे बीड टीमना. खऱ्या अर्थाने विचार केला तर तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुद्द अगदी विचार केला तर मैत्रिणी चषक आपण पाहतोय 2025 मध्ये सुधाकर भाऊ गाडे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही दर्जेदार पर्व पहिलं चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका फसलाय कॉलिंग महत्वाची आणि इथे घडलं काय काय र बोतडा फाडके का ओके मध्ये टाटा बाय बाय काय नाही खय आता भोशाड्या. साधी सोपी कॅच इथे कॅरी करायची होती परंतु फलंदाजाला जीवदान. आता या चुकीचं कर्माचं फळ मात्र भोगावे लागतील ते म्हणजेच जामरूक ठाकूरवाडी टीमला. बघा मोठ्या फलंदाजाला जीवदान दिलंय. ओ बस काय र अंपर क्रिकेट आहे का फुटबॉल आहे हो मला काय समजना झालाय तसे ना समजा क्रिकेटची मॅच आहे का फुटबॉलाची मॅच आहे. फिल्डर हेर पायाल गुंबिंब आला वया नको झाले तिथं रा 7 धावा फलकावरती परंतु प्रयत्न चांगले राहिले क्षेत्ररक्षणाचे तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल्या. पहिले षटक संपले इथे. क्रिश नशेत असलेल्या माणसाला कधी खोटं बोलता येत नाही. नशेत असलेल्या माणसाला कधी खोटं बोलता येत नाही आणि खरं सांगतो राणी शपथ प्रेमाची दारू कधी धोका देत नाही. चला लगेच स्पीडअप ठेवा त्या बाकीचा मरू तिकडं काय दारवाज बिरवाज जाऊ दे तिकडं गेम 1 चालू करा. 7 धावा फलकावरती. ओ नाही नाही डोयला काढला त्या पावर आले का काय बॅट म्हणलं बस बॅटमन डायरेक्ट बॉलरच्या किडनॅप फेल केल्या ना ठोकडीच्या. डीजे वाल्या लगीन नाही झाला वाटतं तरीच या गाणीला येतो. लगीन करून येर तुल दिसल धवळा चांदणा आम्ही केले आम्ही फसलो काय सांगायचं आहे.
पुरुष हलकं सुखी आता माहीत आहे का बायको माहेर गेल्या तेव्हा नाही दिवसभर घरात कटकट कटकट ते चालूच इथे चांगला फटका शत्रक्षक आहे तिथे ओ कमालीचं शत्रक्षण पाहायला मिळत्या वजिया सर सर्वच बाहेरना मी दोष देत नाही काही असतायत काही नसतायत परंतु यस 14 धावा फलकावरती आपण पाहतोय नाही नाही पोराच्या कराटा बॅट दिली त्याचा जीव हेरा आणि ती बॅट हेरा काय सांगायचं आहे अरे ती बॅट देताना विचार तर करा ओहो यावेळेस खरा बॉल इट इज अ व्हाईट 15 धावा फलकावरती या नक्कीच खराब बॉल पाहायला मिळा बाळावती बॅट उतरून ठेव तेट आणि कुठेतरी कोपऱ्याला जाऊन बस नाही ते कोणा दिले त्या दीड कांड्या होता का बारीक बारीक पोराक बॅट देताना कराटाव ओहो पुढे लेनचा बॉल आणि अपील जोरदार पंचाने सांगितलाय फलंदाज बॅक टू द आउट ठोक डीजे रवीत फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये अगदी विचार केला तर फलंदाज बाद झाला अगदी एलबीच्या स्वरूपात कदाचित इथे कुठेतरी बीड टीमला ना 30 षटकामध्ये 40 धावा तरी बनवाव्या लागतील कारण तुमच्या अगेन्स्ट खेळतोय जांभरूक ठाकूरवाडी हा संघ दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात दोन्ही संघ चांगले आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे चांगला फटका समोरच्या दिशेला उडवला क्षेत्ररक्षक आहे कमालीचं क्षेत्ररक्षण नाही नाही फिल्डरना बॉल धरला का तो फुफोटा गेलेला हातात नाही बॉलर नाही फिल्डर तू शिमगा खेळलाच नाही वाटतं न्यावदा काय सांगा मोकार फुफोटा गेलेला परंतु प्रयत्न भरपूर चांगले राहिले क्षेत्ररक्षण देखील कमालीचं राहिलं तिथे आज खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार केला तर तिसरी रात्र पाहतो या स्पर्धेची उद्याची रात्र फायनल पाहायला मिळेल ओ यावेळेस ए आता जीव कडू नका का पैसे नाही आता नाही मग तुम्ही सांगाल काय झेल्या पैसे मागायाल तो पाठीमागे बॅनर आहे ना प्रसाद पाटील साहेबांचा त्या बॉलला जर 6 लावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ओ यावेळेस अजून एक षटकार पाहायला मिळतोय काय कमालीची फटकेबाजी आणि 2 षटकाचा खेळ संपलाय धाबा फलकावरती आपण पाहू शकाल 28 धाबा 28 धाबा उरलंय शेवटचं षटक ठोक दुसऱ्या साईडला टीम आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जामरुक ठाकूरवाडी टीम येस बीड टीमचा कोच प्रतीक पाटील
इथे त्यांचं आगमन आहे, ते उपस्थित आहे इथे. ओ यावेळेस बघा अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. सुरुवात चांगली या काशीनाथ गोलंदाज ट्रॅक वरती या. गडी नवीन आहे पण नाव मोकार जुना आहे का काशीनाथ. बेकार, परंतु गोलंदाजी जितकं नाव लांब आहे तितकीच चांगली गोलंदाजी पाहतोय. आता या षटकामध्ये धाबा बनवावे लागतील बिली टीमच्या संघाच्या फलंदाजांना. ओहो हा ट्रॅकरचा बॉल इथे स्ट्राईक स्ट्राईक चेंज आणि फलंदाज बॅक टू डगआउट. ज्या खेळाडू 8 बॉल मध्ये 26 धावेवरती नाबाद खेळतोय प्रकाश स्ट्राईक वरती पाहतोय. यावेळेस बॉल आला तसा सोडून दिलाय प्रकाश फलंदाजाने, परंतु हा चांगला बॉल काशनाची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस प्रत्येक विकेटसाठी गणेश पारधी या साहेबांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रत्येक विकेटसाठी. नाही ना आता बॉल कपत आलं तर काय बॉल आलं कॅश प्राइज लागलं काय सांगायचं आहे. चौकार आला इथे 28 32 धाबा फलकावरती आपण पाहतोय. ओहो 32 आणि 6 बघा 32 आणि 6 38 धाबा आहे ना. तिकडे कॅच गड्यान मोकार डेंजर झालेल्या का नशीब 100 रुपये गड तडातड उडत आला असतं होते लगेच अंडा पावत्या का आला असता गडी भुकावलेला ना. ओहो बेकार, यावेळेस अजून एक दर्जेदार फटका बॉल निघून जाईल सीमा पार ठोकला इथे षटकार. 44 धाव फलकावरती या आणि 45 धाब्यांचं टार्गेट ते म्हणजेच खऱ्या अर्थाने जामरुक ठाकूरवाडी टीमच्या विरोधात. सचिन कर्णुक साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. यस सडकीचा प्रकाश या खेळाडूसाठी अगदी जर विचार केला तर बॉल किती खेळलाय 12 बॉल आणि 42 धाब्यावरती नाबाद खेळली. खूप चांगली फलंदाजी प्रकाशची आणि त्याच्यासाठी 200 रुपये. सचिन कर्णुक साहेबांकडनं अतिशय चांगलं पारितोषिक. खेळी देखील तितकीच कमालीची